मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आता एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. म्हणजे आजचा तुम्ही 12 सप्टेंबरचा भाग ऐकत आहात, पण तत्पूर्वी तुम्हाला एक ट्विस्ट सांगते. पुढच्या प्रमोद त्यांनी दाखवलंय जीवा आणि काव्या एकत्र बोलत असताना मानिनी त्यांनी ऐकले आणि त्यांनी जे काही ऐकलंय ना ते एपिसोडच्या शेवटी सांगते. सॉलिड, धमाकेदार आणि खूपच छान एपिसोड आहे प्रेक्षकांनो आजचा. आज मालिकेमध्ये जे काही डायलॉग ऐकवलेत ना प्रेक्षकांनो, खरंच म्हणजे मला वाटलंच नाही मी याच मालिकेचा रिव्ह्यू बघते की काय. खूपच सुंदर दाखवलंय त्यांनी. आता सुरुवातीला तर त्यांनी काव्या आणि पार्थ या दोघांचा एक रोमॅन्टिक सीन दाखवलाय. हा पार्थ आंघोळ करून आलाय आणि त्याचे केस असे असे वाळवत असतो, झटकत असतो आणि काव्या त्याच्याकडे अशी मधून मधून बघत असते. रोमॅन्टिक सीन म्हटल्यावर गाणं कसं मागे राहील, तर गाणं ऐकवलंय. मितवा नावाचं गाणं इथे आपल्याला ऐकवलंय. ते नात्याला काही नाव नसावे, तू हि रे माझा मितवा, हे गाणं ऐकवत असताना आपल्याला या दोघांमधला हा रोमॅन्टिक सीन दिसतोय. आता पार्थ त्या काव्याच्या चेहऱ्यावरचा गुलाल असा म्हणजे मिटवायचा प्रयत्न करत असतो. असं फुंकर मारल्याने मिटवला जाणार होता का तो? सॉरी, पण मला जरा हसू आलं या रोमॅन्टिक सीन मध्ये. मग त्याला काहीतरी कळलं असावं आणि त्याने मग असं त्याच्या बोटाने ते मिटवायचा प्रयत्न केलाय, पण मिटवणं कमी आणि पसरवतो जास्ती येतो असं काव्याच्या लक्षात येतं. सुरुवातीला काव्याला ते जरा छान वाटतं, पण नंतर काव्या आरशात बघते तर त्याने त्या गुलालाचं असं सिंदूर तिच्या भांगामध्ये भरलेलं असतं. आता तो तिला असं खुणवतो आरशामध्ये बघ म्हणून काव्याला पाड. आणि आता काव्या आरशात बघते आणि म्हणते, अहो काय केलं तुम्ही पार्थ देशमुख, हा गुलाल पुसायचा होता, तुम्ही तर तो भांगेमध्ये पसरवून ठेवलात. पार्थ म्हणतो, पसरू द्या ना मग. आता हा काहीतरी वेगळ्या मूडमध्ये आणि असं बोलून तो निघून जातो. मग काव्या त्याला हळूच हटकते जाताना आणि म्हणते, पार्थ देशमुख लिमिट क्रॉस होतीये असं नाही वाटत आहे का तुम्हाला? पार्थ आता तिच्याकडे अजून रोमॅन्टिक होऊन बघतो आणि काहीच बोलत नाही. आणि आता त्याचं डोकं तो पुसायला लागतो. ते डोकं ओलं असतं ना. मग काव्या त्याच्याकडे बघून म्हणते, काय आहे हे पार्थ, अहो केसांमध्ये तर गुलाल तसाच आहे तुमच्या. पार्थ म्हणतो, अरे देवा, गुलाल अजून तसाच आहे का, दिसतोय का? काव्या म्हणते, म्हणजे काय, आता तुम्ही मान खाली केली होती तेव्हा दिसला की तो सगळा गुलाल. पण काय हो देशमुख, पहिल्या तिसातले आर्किटेक्ट ना तुम्ही, तुम्हाला साधे केसही धुता येत नाही का हो? कशाला ते केस ओले केले? नाही, माझ्यावर ठिबक सिंचन करायला का? या डायलॉगवर मला हसू आलं जरा आणि थोडा ऑड वाटला हा डायलॉग. काव्या म्हणते, काय हो देशमुख, तुम्हाला केस धुता येत नाही, पुसता पण येत नाही. मग पार्थ तिच्या हातात टॉवेल देत म्हणतो, मग तुम्ही पुसून देता का? काव्या आता आधी तर थोडीशी म्हणजे अरे असं काय म्हटलं हा, असं तिला फील होतं, पण नंतर ती त्याला खुणवते, बस खाली पुसते म्हणून. हा सीन आहे ना प्रेक्षकांनो, तुम्हाला बघायला छान वाटेल. खूपच मस्त दाखवलंय त्यांनी. म्हणजे पहिल्यांदा दाखवलं एवढा रोमॅन्टिक सीन असं म्हणायला हरकत नाहीये. आता काव्या पार्थचं असं ते डोकं पुसून देत असते तेव्हा गाणं आपल्याला अखंड ऐकूच येतंय बरं का मागून. मध्ये यांचे डायलॉग सुरू आहेत, मागून बॅकग्राऊंडला गाणं सुरू आहेत. आजच्या एपिसोडला ना प्रेक्षकांना तुम्ही लाईक करूनच टाका, कारण तुम्हाला पुढे एपिसोड एवढा आवडणार आहे. सासू आणि सुनेमधलं जे कन्व्हर्सेशन दाखवलंय ना त्यांनी, अमेझिंग दाखवलंय. तुम्हाला खूप आवडेल बघा प्रेक्षकांनो. आता बघा, पार्थ तिथे बसलाय पलंगावर आणि काव्या आता त्याचं डोकं पुसून देत असते आणि गाणं अजूनही आपल्याला ऐकू येत असतं बरं का. आता थोडीशी ऑड होऊन काव्या त्याचं डोकं पुसायचा प्रयत्न करतेय. आता ती पुसतीये का ते त्याच्या केसांवरची धूळ झटकतीये असं काहीतरी वाटेल सुरुवातीला, कारण ती अतिशय हळूहळू पुसत असते त्याचं डोकं. अगं बाई, आता तेवढ्यात ती सासू आली ना मागून, ती मानिनी, आणि या दोघांना बघत असते. आता तिच्या अंगात आलेलं असतं प्रेक्षकांनो, तिच्या मैत्रिणींनी तिच्याकडे चोंबडेपणा केलेला आहे काव्याच्या बाबतीत, त्यामुळे ती बनकली आहे. आता नेहमीप्रमाणे या मानिनी त्यांचं डोकं सटकलंय. आता त्यांचं डोकं केव्हाही कधी सटकतं, कधी त्या अखंड प्रेम करतात सुनेवर का आई सांगता येत नाही या मानिनी त्यांचं. तसंच काहीतरी आता तुम्हाला बघायला मिळतंय. अचानक काव्या आणि पार्थच्या लक्षात येतं की मानिनी ताई आल्यात. काव्या पटकन तो टॉवेल बाजूला टाकते आणि पार्थ आता म्हणतो, अगं आई ते काय झालं? दोघे पण जरा गडबडतात. आता पार्थ म्हणतो, अगं आई ते गुलाल पडला होता ना, तर केसात काव्या पुसून देत होत्या. आता मानिनी ताई नुसत्या काव्याकडे बघतायत बरं का. पार्थ म्हणत असतो, तुला काही हवंय का आई? आता काव्या म्हणते, अगं बाई दुधाचा वास येतोय ना. आता मानिनी ताई म्हणतात, हां दूध ना, ते मी अरे हो कॉफी करत असताना उतू गेलं असावं कदाचित, गॅस पण खराब झाला असेल, मी आलेच. मग पार्थ म्हणतो, अगं थांब आई, मी येतो जाऊन. आता पार्थ चालला जातो बरं का ते दूध बघायला. काव्या मानिनी ताईंना म्हणते, मानिनी काकू तुमचा मुलगा ना एक नंबरचा नमुना आहे, नमुना. पण बरं झालं तुम्ही आलात. नाही, मी येतच होते तुमच्याकडे हे दागिने द्यायला.
आता काव्या ते एक एक दागिने काढून मानिनीताईंना देत असते आणि म्हणत असते, खरंच मजा आली काकू, खूपच सुंदर दागिने आहेत, म्हणजे हे घालून खूप छान वाटलं मला. पण बरं झालं बाई, तुम्ही दागिने घरात ठेवत नाहीत, बँकेत ठेवता. नाही, माझ्या रूममध्ये एवढे महागडे दागिने ह्या विचारानेच मला झोप नव्हती लागत. पण तुमचे हे छान छान दागिने घालून आम्ही मस्त तयार झालो ना आज. आमच्याकडे गणेशोत्सव नसतो, आमचा गणपती मामाच्या घरी असतो गावी. लहानपणी जायचो आम्ही गावाकडे, पण आता काय मोठेपणी सगळे फ्रेंड सर्कल वाढले, अभ्यास वाढला, नाही म्हणजे सगळंच बिझी झालो ना आम्ही, त्यामुळे गावी जाताच येत नाही मोठेपणी. पण देशमुखांच्या घरचा गणपती मज्जा आली यावेळेला, यावर्षी खरंच खूप मजा आली. आता असं म्हणून म्हणून ती दागिने काढत असते, असं बोलता बोलता या मानिनीताईंशी, आणि तिचं मंगळसूत्र काढत असते. मानिनीताईंच्या अंगात येतं ना आता, त्या म्हणतात मंगळसूत्र काढायची फार घाई झाली आहे वाटतं. काव्या, लग्नाचं मंगळसूत्र टिकवण्यासाठी लग्नाआधीची गाठ सोडवावी लागते. काव्या मानिनीताईंचा अवतार पाहून दचकते. आता काव्या म्हणते, काय म्हणताय तुम्ही काकू, मला कळलं नाही. मानिनीताई म्हणतात, आता मुद्द्यालाच हात घालते, मला कळलंय काव्या, लग्नाआधी तुझं अफेअर होतं. आता हे ऐकून काव्या काळी पांढरी होऊन जाते. आता मानिनी पुढे म्हणते, आणि तुझं अफेअर लग्नानंतर पण सुरू आहे हेही कळलंय मला. काव्या मानिनीताईंचं ऐकून घाबरते सगळं हे बोलणं. आता मानिनीताई म्हणतात तिला, काय ग काव्या, मी जे हे ऐकलंय ते खरं आहे ना? काय ग, तुझं लग्न कसं झालं, काय झालं, हे सगळं उघड डोळ्यांनी आम्ही बघितलंय. अगं, हा सगळा जो दिवस होता ना तुझ्या लग्नाचा, तो आमच्या सगळ्यांसाठी सुद्धा भीषण दिवस होता. वसुताईंनी हे सगळं केलं तेव्हा तर फार वाईट वाटलं. सगळ्या आठवणीतून आम्ही गेलो ग, आणि सगळं होत्याचं नव्हतं झालं होतं वसुताईंमुळे हे कळलं आम्हाला. तेव्हा तर फार त्रास झाला. आम्हाला माहिती आहे, तुमची स्वप्न जळाली, तुमची आयुष्य उद्ध्वस्त झाली, कोणाकोणाचे प्रेम विझून गेले, हे सगळं आम्हाला मान्य आहे काव्या. इतके दिवसापासून मी मान्य करते ग काव्या, नाही का ग मान्य करते. आता या क्षणाला काव्या निशब्द झालेली असते. आता फक्त इथून पुढे मानिनीताई बोलतात प्रेक्षकांनो. मानिनीताई आता काव्याचा दंड धरतात आणि म्हणतात, काय ग काव्या, नाही का ग सगळं तुम्हाला ऍडजस्ट केलं, वैरावरही येऊ नये अशी वेळ तुम्हा दोघींवर आली होती, तुम्ही दोघींनी ते सहन केलं, हे मला सगळं मान्य आहे. पदोपदी मी यासाठी तुम्हा दोघींचं कौतुक केलं आणि आजही करते. पण हे सगळं जे घडलं ना काव्या, ते फक्त तुमच्या दोघींच्या बाबतीत नाही घडलंय, हे माझ्या मुलांच्या बाबतीत पण घडलंय. त्याची झळ माझ्याही मुलांना बसली ग. आता जीवाच्या बाबतीत कदाचित त्याच्यावर झालेल्या बळजबरीपेक्षाही त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा जास्ती हात असेल. पण पार्थचं काय ग काव्या, पार्थचं काय? आता काव्याच्या डोळ्यात पाणी आलंय प्रेक्षकांनो. मानिनीताई म्हणतात, अगं जशी तुझ्यावर बळजबरी झाली होती काव्या, तशी पार्थवर सुद्धा बळजबरीच झाली होती ना. आता मानिनीताईंनी वस्तुस्थिती काय परिस्थिती आहे हे सगळं काव्याला सांगितलं बरं का. मानिनीताई काव्याला म्हणतात, आपल्याकडे मुलींवर झालेल्या सक्तीवर महत्व देतात. कदाचित मुलांना मनातलं बोलता येत नाही, मुलांना रडता सुद्धा येत नाही ग काव्या, आणि माझ्या पार्थच्या बाबतीत तर तो चिडू सुद्धा शकत नाही ग. काव्या, विचार कर ग, माझ्या पार्थने कसे काढले असतील दिवस, कसं सहन केलं असेल माझ्या पार्थने हे सगळं. कधी विचार केलास का काव्या? काव्या, तू किती आदळ आपट करायचीस ग, चिडचिड करायचीस, इथल्या घरातल्या लोकांचा अपमान करायचीस, चिडचिड करायचीस सगळ्यांवर, पण माझ्या पार्थने काहीही केलं नाही ग. स्वप्नांची मोडतोड त्याची सुद्धा झालीच न ग काव्या. हे मात्र मानिनीताईंचं खरं आहे प्रेक्षकांनो. पार्थने खूप संयम ठेवून सगळं सहन केलं. आता या मानिनीताई म्हणतात, विचार कर ग काव्या, माझ्या पार्थने कसे काढले असतील ग हे सगळे दिवस, विचार कर. आता काव्याला तिने केलेली तनफन, तिने केलेली तडफड सगळं आठवतंय. काव्या प्रत्येक वेळेला तिच्या रागातून व्यक्त व्हायची, तिच्या रागातून ती उद्धटसारखी सगळ्यांशी बोलायची, हे सगळं काव्याला आठवतं. पण पार्थ मात्र प्रत्येक वेळेला संयमाने तिला हँडल करायचा. ती चिडली तरी तो तिच्याशी प्रेमाने बोलायचा. हे सगळं दृश्य आपल्याला पुन्हा एकदा व्हिज्युअलाइज करून दिलंय आणि काव्याला पण ते सगळं आठवलंय. आता तिला ते आठवून रडू येतं. कसं आहे ना प्रेक्षकांनो, आपण केलेल्या चुकांचा पश्चाताप हा नेहमी नंतरच होत असतो, तसं काव्याच्या बाबतीत झालंय. मानिनीताई काव्याला जाणीव करून देत आहेत त्या सगळ्या क्षणांची. काव्याला ते आठवतं. मानिनीताई म्हणतात, बघ काव्या, तरी सुद्धा माझा मुलगा उभा राहिला होता ग, त्याने हिंमत दाखवली होती. त्याच्या पायाखाली जे काटे आले होते ना, ते त्याने अक्षरशः जमिनीमध्ये रुतवून पेरले ग काव्या. कारण त्याला माहित होतं की ते जे काटे तो पेरतोय ना, त्यातनं फुलं उगवणार.
तुझे टोमणे, तुझं रुसणं, हसणं, फुगणं, अगं सगळं तुझं हे रुसणं फुगणं त्याने अक्षरशः झेललंय ग काव्या, झेललंय तुला सुद्धा. हे मी माझ्या डोळ्याने पाहिलंय. बोल बोल काव्या, मी खोटं बोलते का सांग. आता काव्या म्हणते, मानिनी काकू मी तुम्हाला असं म्हटले का हो. मानिनी ताई म्हणतात, कसं बोलशील ग मला मी खोटं बोलते म्हणून. तुला सुद्धा माहिती आहे काव्या, माझ्या पार्थने हे सगळं सहन केलंय. आता काव्या रडायला लागते. प्रेक्षकांनो, तुम्ही सुद्धा काव्याच्या उत्तराची वाट बघत आहात ना. अमेझिंग उत्तर दिलंय काव्याने मानिनी ताईंना. मानिनी ताई आधी म्हणतात, तुझं मन न दुखवता, तुझं मन न तोडता माझ्या पार्थने तुला सावरलंय ग काव्या. तुझ्यासाठी मैत्रीचा हात पुढे केला, प्रेमाची साथ द्यायचा प्रयत्न केला काव्या. त्याने केलं ना ग हे सगळं, सांग ना, केलं ना त्याने. या सगळ्या गोष्टींसाठी मला माझ्या मुलाचा अभिमान आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पार्थने कधीही तुलना नाही केली ग त्याच्या भूतकाळाशी. कारण त्याचा भूतकाळ नंदिनीच्या रूपाने सतत त्याच्या समोर होता. सकाळ दुपार संध्याकाळ नंदिनी सतत त्याच्या डोळ्यासमोर उभी होती काव्या. तरी सुद्धा त्याने मनात सुद्धा नंदिनीची आणि तुझी तुलना नाही ग केली. म्हणजे तो हातून सुटलेल्या सुखाच्या विचारात तो कधी तडफडला नाही ग. या उलट तुझ्या रूपात ते सुख त्याच्या आयुष्यात यावं या विचाराने त्याने तुझा हात नाही ग सोडला कधी काव्या. बोल ना काव्या, बरोबर आहे ना. अगं बरोबर बोलते ना मी काय सांगते ते बरोबर आहे ना, बोल ना काव्या. मानिनी ताई रडतात आणि म्हणतात, तुला का नाही जमलं ग काव्या, का नाही जमलं. पार्थचा भूतकाळ त्याच्या समोर होता, पण तुझ्या बाबतीत तसं नव्हतं ना. आता ही कुठल्या तोंडाने सांगेल प्रेक्षकांनो की मी तुमच्या लहान्या पोरावर प्रेम करत होते. तिला आता तिचा भूतकाळ आठवतो, जीवा, आणि तिने केलेलं जीवावरचं प्रेम तिला आठवतं. आता ते आठवून तिच्या डोळ्यात आलंय पाणी. काव्या तिच्या प्रेमाच्या बाबतीत प्रत्येक वेळेला प्रामाणिक राहिली आहे, पण जीवाने मात्र तिच्या प्रेमाची हेटाळणी केली हे खरंय. लग्न झाल्यावर सुद्धा काव्या जीवावरच प्रेम करत होती प्रेक्षकांनो. तिचा पूर्ण प्रयत्न होता की लग्न मोडून जीवाशी लग्न करायचं. हे सगळं त्यांनी इथे आपल्याला व्हिज्युअलाइज करून दिलंय. मानिनी ताई आता काव्याला जाब विचारत असतात, आहे का तुझ्याकडे उत्तर काव्या, बोल ना. नसेलच ग तुझ्याकडे उत्तर, कारण मी म्हणाले ना, भूतकाळ मागे सोडून पुढे जायला खूप मोठं मन लागतं काव्या. पण सॉरी, तुझ्याकडे ते मन नाहीये काव्या. काव्या म्हणते, असं नाहीये काकू. मानिनीताई म्हणतात, मग कसं आहे काव्या, सांग बाई एकदाच आता. हो मग आता आपण इथे दोघीच आहोत. अर्थात आता मानिनीताईंनी दार लावलं आणि त्या म्हणतात, घे आता दारही लावलंय मी, कोणी येऊ नये आतमध्ये म्हणून. आता तरी बोल बाई, आता तरी बोल, सांग सगळं मला काव्या. एक सासू म्हणून तुला विचारत नाहीये मी काव्या, एक स्त्री म्हणून तुला विचारतीये. सांग काव्या, सांग. अगं हे सगळं काय ऐकलंय मी तुझ्या काव्या, तुझ्याकडनं अशी अपेक्षा नव्हती. लग्नानंतर तू एका परपुरुषाशी संबंध. आता त्या पुढे काही बोलणार तेव्हा काव्या चिडते आणि म्हणते, बस करा मानिनी काकू, बस. आणि आता त्या एकदम शांत होतात. आता काव्या म्हणते, तुम्ही मला बोलायला सांगितलंत ना, तर मग मला बोलायची संधी तरी द्या. अहो नको ते विचार करून तुम्ही विनाकारण आमच्या दोघींच्याही मनावर का चरे उमटवताय. तुम्हाला जे कळलंय ना मानिनी काकू, ते अर्धवट कळलंय. मानिनी आता जरा चुप्प बसते. मग काव्या म्हणते, अशा अर्धवट माहितीच्या आधारावर तुम्ही मला फटकाराल अशी अपेक्षा नव्हती मानिनी काकू. काव्याने डायरेक्ट सडेतोड उत्तर दिलंय. प्रेक्षकांनो, कोणाला काव्या उद्धट वाटेल आणि कोणाला स्ट्रेट फॉरवर्ड, हा ज्याच्या त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे. काव्या पुढे म्हणते, मानिनी काकू, या सगळ्यात मी तुम्हाला दोष देणार नाहीच आहे. ज्या परिस्थितीत माझं लग्न झालं त्या परिस्थितीत त्या दिवशी माझ्या आई वडिलांना सुद्धा मला विचारावंसं नाही वाटलं की काव्या, तुझ्या मनात कोणी आहे का ग, तुला कोणी आवडतं का, माझा भूतकाळ काय आहे हे मला कोणीच विचारलं नाही त्या क्षणाला. अगदी लग्न लागेपर्यंत, मी बोहल्यावर चढेपर्यंत माझ्या भूतकाळाचा, माझ्या आवडीनिवडीचा प्रश्नच नव्हता कोणाच्या मनात. आत्ता सुद्धा माझ्या मनामध्ये काय वेदना होत आहेत, माझ्या मनामध्ये काय चालू आहे हेही विचारायचा अधिकार कोणाला नाही आहे. आता मात्र मानिनी ताई चिडून म्हणतात, मला आहे अधिकार काव्या, मला अधिकार आहे. माझ्या मुलाच्या सुखाच्या प्रश्नाचा विचार करून मी तुला हे विचारतीये. माझ्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे काव्या. काव्या म्हणते, ठीक आहे असेल अधिकार, पण तुमच्या मुलाच्या सुखाची किल्ली अजूनही माझ्याकडे नाहीये मानिनी काकू. आणि राहिला प्रश्न इथिक्सचा, तर मी माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगते की माझं कुठल्याही मुलासोबत अफेअर आत्ता नाहीये. होतं माझं आधी अफेअर, पण आता माझ्या आयुष्यात कोणीही नाहीये. आता असं बोलते काव्या, तेव्हा मानिनीताई म्हणतात, नाहीये. काव्या म्हणते, हो खरंच नाहीये, मान्य आहे मला. लग्नाच्या आधी माझं एका मुलासोबत. मानिनीताई म्हणतात, ठीक आहे, मान्य आहे मला.
तुझं अफेअर होतं, तुझ्या भूतकाळाविषयी न विचारणाऱ्यांपैकी मी एक आहे ना काव्या. तूही तुझ्या सुखाचा विचार करायलाच हवा. नाही, लग्नानंतर त्याच्या बायकोने त्याला फसवू नये, चीट करू नये, त्याच्या साधेपणाला त्याचा बावळटपणा समजू नये, त्याच्या प्रेमाला त्याचा दुबळेपणा समजू नये. हे माझं बोलणं म्हणजे चुकीचं वाटतं का तुला काव्या? बोल ना, चुकीचं वाटतंय का तुला काव्या माझं विचारणं? काव्या म्हणते, मी असं नाही बोलत आहे काकू तुम्हाला, आणि मी तुम्हाला असं म्हणाले नाहीये मानिनी काकू. पार्थची आई होताना तुम्ही मला एक गोष्ट दाखवून दिलीत की सुनेची बाजू नेहमीच तोकडी वाटते. मानिनीताई म्हणतात, म्हणजे काय म्हणायचंय तुला? काव्या म्हणते, हे सगळं जर तुमच्या मुलीने केलं असतं तर? मानिनीताई काव्याला उत्तर देतात, अगं मी तिचा कान धरला असता आणि खडसावून विचारलं असतं तिला. काव्या म्हणते, मग खडसवा ना मला, खडसवा. पण काकू, अर्धवट माहितीच्या द्वारे तुम्ही जर माझा कान धरायला जाल ना तर तुम्हाला तुमचं नाक पकडायची वेळ येईल. अरे बापरे, काव्या काय बोलते प्रेक्षकांनो. काकू, मी काव्या आहे, काव्या. हे बघा, माझं जर काही चुकलं असेल ना तर मी स्वतःचा कान धरते. एवढंच नाही, माझं चुकलं असेल तर मी समोरच्या माणसाची माफी सुद्धा मागते पाय धरून. पण माझी चूक नसेल ना तर मात्र मी कोणाचं काही ऐकून घेत नाही मानिनी काकू. आणि प्रेक्षकांनो, या क्षणाला असं वाटलंय तर खरी की मानिनीताईंनी काव्यावर विश्वास ठेवलाय. आता काव्या जे काही बोललीये ते डायलॉग, मानिनीताईंचे डायलॉग तुम्हाला कसे वाटले मला नक्की आवर्जून सांगा. तुम्हाला शब्द न शब्द मी या मालिकेचा रिव्ह्यू दिलाय. कसा वाटला प्रेक्षकांनो? आज आवर्जून सगळ्यांनी लाईक्स आणि कमेंट्स करून मला सांगायचंय. आता पुढच्या प्रोमोत त्यांनी दाखवलंय काव्या मानिनीताईंना विश्वास देते आणि सांगते, मी माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगते की माझ्या आयुष्यात आता कोणीच नाहीये आणि मी माझा भूतकाळ विसरली आहे. माझ्या आयुष्यात कोणीच नाहीये मानिनी काकू, हे सत्य आहे. आता ती जीवाला भेटली आहे बरं का प्रेक्षकांनो स्वयंपाकघरात. अंधार आहे स्वयंपाकघरामध्ये. जीवा आणि काव्याचं बोलणं दाखवलंय. काव्या त्याला म्हणत असते, माझ्या आयुष्यातला भूतकाळ मी विसरली आणि तूही विसरून जा जीवा. दोघे जण पहिल्यांदा लग्नानंतर सेन्सिबली बोलताना दाखवलेत त्यांनी. काव्या म्हणत असते, भूतकाळामुळे आपलं वर्तमान काळ विस्कटायला नकोय जीवा. जीवा म्हणतो, हो, हे जर घरच्यांना कळलं तर आपलं कुटुंब उद्ध्वस्त होईल. आता जीवा आणि काव्या दोघं म्युच्युअल अंडरस्टँडिंगने त्यांचं नातं संपवत आहे. पण तेवढ्यात तिथे मानिनीताई येतात आणि त्यांना सगळं कळतं की काव्या आणि जीवा हे दोघेही एकमेकांच्या सोबत लग्नाआधी होते, म्हणजे आपल्या मुलाचंच काव्यासोबत अफेअर होतं हे त्यांना कळलंय आता प्रेक्षकांनो. त्यामुळे काव्याची आई आणि जीवाची आई दोघींनाही या प्रेमाचं सत्य कळलंय. आता वसू आत्यापर्यंत जायला किती वेळ लागणार आहे नाही? कारण आता काय झालंय प्रेक्षकांनो, आया कशा असतात, सगळ्या गोष्टी पोटात लपून ठेवतात. तसं मानिनीताई आणि काव्याची आई या दोघीही या गोष्टी पोटात लपवणार आहे 100%. पण वसू आत्याला कळल्यावर 100% तमाशा होणार आहे. आता तो फक्त तमाशा कसा होतो आणि वसू आत्याला कसं कळतं याची वाट आपल्याला बघायची आहे. त्यामुळे बघत राहा, लग्नानंतर होईलच प्रेम. फक्त आता या पार्थ आणि नंदिनीला हे वेगळ्या पद्धतीने कळल्यावर त्यांचे देवदास होतात की काय, आता ते आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच. तर आजचा एपिसोड सॉलिड धमाकेदार होता की नाही? मग लाईक करा, कमेंट करा आणि मला सांगा कसा वाटला आजचा एपिसोड. मला तर आवडला बाबा, खूप दिवसानंतर हा एपिसोड आवडला. आणि हो मंडळी, नवीन मालिका येतेय सोमवारपासून, लपंडाव. तर या मालिकेचा रिव्ह्यू आपल्या चॅनलवर ऐकायला विसरू नका. नसेल केले सबस्क्राईब तर आवर्जून करा. भेटूयात पुन्हा एकदा. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या डेली रिव्ह्यूसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. टेक केअर मंडळी, धन्यवाद.